श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथे रविवारी रात्री विहिरीत बिबट्या पडला। या बिबट्याला काल सोमवारी सकाळी बाहेर काढण्यात वन अधिकारी व ग्रामस्थांना यश आले। तालुक्यातील गुजरवाडी येथील फक्कडराव भाऊराव पिसाळ यांच्या गट क्रमांक 65 मध्ये असलेल्या विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडला होता। सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान योगेश पिसाळ हे विहिरीला मोटार चालू करण्याकरता गेला असता त्यांना त्या ठिकाणी बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला। यावेळी योगेश पिसाळ यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत त्यांना बिबट्या दिसला। त्यांनी घरी येऊन ही माहिती दौलत पिसाळ, जालिंदर विटनोर, खेडीचे पोलीस पाटील दिलीप यांना कळवली। यावेळी पोलीस पाटील दिलीप हळनोर यांनी वनरक्षक अक्षय बडे व प्राणीमित्र म्हणजे मंजाबापू खेमनार यांना दिली। घटनेचे गांभीर्य पाहत वनरक्षक बडे व प्राणीमित्र मंजाबापू खेमनार यांनी घटनास्थळी तात्काळ येत ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला अवघ्या 20 मिनिटात विहिरीतून बाहेर काढले। सदरची कारवाई उपवनसंरक्षण धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाझरणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अक्षय बडे व प्राणीमित्र मंजाबापू खेमनर यांनी यशस्वीरित्या पार पाडली। विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती मिळताच परिसरातील महिला, नागरिक तसेच शाळकरी मुलांनी बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। यावेळी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याने नागरिकांना बिबट्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही। या भागात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता। अनेक नागरिकांना दर्शन देखील दिले होते। मात्र हा बिबट्या जर बंद केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। मात्र या परिसरात अजून बिबटे असल्याची नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना सांगितले। यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वनरक्षक अजय बडे यांनी नागरिकांना बिबट्याविषयी सविस्तर माहिती देऊन बिबट्यापासून कशा प्रकारे संरक्षण करावे, पशुधनावर बिबट्याने हल्ला करू नये यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे। आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।